बघा बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला कोड भाषेतले प्रश्न विचारतात. आले का याच्या आधी पण प्रश्नपत्रिकेमध्ये? तर बघा पहिला प्रश्न आपण बघूया काय आहे. एका कोड भाषेत TIN बरोबर किती दिले? 456. FIN बरोबर 542 व NO बरोबर 74 असे लिहिले जाते. तर FON कसे लिहा? बरं का, असा जेव्हा प्रश्न असतो तेव्हा काय करायचं असतं, कॉमन अक्षर कुठली आहेत त्याच्यातली, म्हणजे समान आणि त्यासाठी अंक कुठला डबल आलाय, समान आलाय ते आधी शोधून काढायचं. सगळेजण ताट बसा, समजून घ्या. बघा अगोदर काय दिली माहिती ती लिहून घ्या. TIN बरोबर, मॅडम हलवते ती. हलवू नको, पुढे सर. TIN बरोबर 456. FIN बरोबर किती? 542. खूप सोपा प्रश्न असतो, फक्त लक्ष द्या कसं सोडवायचं ते. सगळ्यांना येतो हा प्रश्न सोडवायला. आणि NO आणि काय परत म्हटलंय? NO नुसतं धरित असं हां असं धर नुसतं तू. ओके हां. तर NO बरोबर किती दिलाय? 74. आणि आपल्याला काय विचारले आता? FON बरोबर किती? आणि पर्याय दिले 1 2 3 4. तर बघा सुरुवातीचं अक्षर काय अगोदर बघा, पहिलं अक्षर आहे T. मग टी चेक करा की डबल आले का. T एकदा आले, दोनदा आले, चेक करा कितीदा आले? एकदा आले. म्हणजे अक्षर डबल आलेत ना त्याच्यावर लक्ष द्या. आता दुसरं अक्षर बघा आय आले का दुसरीकडं? आले, इथं आले. म्हणजे आय जे आहे ना अक्षर दोनदा आले, म्हणजेच अंक सुद्धा कुठला तरी दोनदा आलेला आहे, त्याच्यावर लक्ष द्या. 4 आले का डबल? हो आलेले आहे. पण बघा आता लक्ष द्या, मी काय म्हटलंय, जे अक्षर समजा एखादं अक्षर तीनदा आलं असलं तर तीनदा जो अंक आलाय ना तो अंक त्याच्यासाठी घ्यायचा असतो. मग आता इथं आय दोनदाच आले, पण त्याच्या पुढचं जर अक्षर बघितलं आपण N, तर N मोजावर किती वेळा आले? 1 2 3. किती वेळा आलं? 3 वेळा. मग या N साठी 3 वेळा आलेला अंक बघायचा कुठला? 4. बघा 4 4 4. N म्हणजेच N साठी कुठला अंक घ्यायचा बाळांनो? 4. जो अंक जेवढ्या वेळा जास्त आलाय तो अगोदर घ्यायचा. आणि जे अक्षर म्हणजे समजा तीनदा अक्षर आले तर ते अगोदर घ्यायचं. आणि त्याच्यासाठी येणारा अंक जो तीनदा आलाय तो घ्यायचा. कळलं? मग आता हे N गेलं, ते कट करा. N कट झालं. आता पुढचं अक्षर बघूया आपण. आय किती वेळा आले मोजा? 1 2. म्हणजे कुठला तरी अंक 2 वेळा आलेला आहे. लिहून घेऊ नको, मी लिहायला वेळ देणार आहे परत. समजून घ्या आधी फक्त. ठेवती वही झाकून. हा मग आता मला सांगा कुठला अंक दोनदा आलेला आहे? 5. बघा 5 म्हणजेच आय साठी काय घेणार आपण? 5 घेणार. म्हणजे इथं आय कट झालं, 5 कट झालं, 5 कट झालं, 4 कट झालं, 4 कट झालं, 4 कट झालं. जे अंक घेऊन झालेत ना त्याच्यावर काट मारा, म्हणजे तुम्हाला डबल तुम्ही मोजणार नाही. त्यानंतर आता बघा ह्याच ओळीमधला जो अंक आहे ना तो त्याच अक्षरासाठी घ्यायचा. मग आता ह्या ओळीमध्ये काय राहिलं? T. मग ह्या ओळीतला अंक कुठला राहिला? 6. म्हणजे T साठी काय घ्यायचं? 6 घ्यायचं. त्यानंतर ह्या ओळीमध्ये बघा काय आहे? F. F आहे. ह्या ओळीतला अंक कुठला राहिला? 2. म्हणजेच F साठी काय घ्यायचं? 2 घ्यायचं. त्यानंतर ह्याच्यामध्ये कुठला अक्षर राहिलं? O. आणि ह्याच्यामध्ये कुठला अंक राहिला? 7. म्हणजे O साठी काय घ्यायचं बाळांनो? 7. इथपर्यंत कळलं कसं केलं ते? जे अक्षर जेवढ्यांदा जास्त आले तेवढ्याच वेळेला अंक आलेला असतो तो अंक त्याच्यासाठी. म्हणजे तीनदा जर N आले आणि तीनदा जर काय आले 4 आले तर N साठी काय घ्यायचं? 4. जर आय दोनदा आले आणि 5 पण दोनदाच आले तर आय साठी काय घ्यायचं? 5. आणि ह्याच ओळीतल्या T राहिले, ह्याच ओळीतला अंक कुठला राहिलाय? 6. आता T साठी इथं 2 घ्यायचं का? नाही. तो खालच्या ओळीत नाही द्यायचा, वरच्याच ओळीत बघायचं काय राहिले ते. मग बघा आता आपण इथला तयार करूया, होतंय का? मग आता हे एवढं मिळाले आपल्याला, कशासाठी काय ते काढलं आपण. मग आता F साठी विचारले आपल्याला, FON तुम्ही कसं लिहिणार? मग F साठी काय आले बाळांनो? 2. इथे लिहून टाका 2. F च्या खाली 2. O साठी काय आले रे?
7 लिहून टाका 7. एन साठी काय आले रे? 4 4. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे? 2 6 74. पण पर्यायात आहे का कुठे 274? नाही. नाहीये. का? हे 274 आहे, पण हे पुढं काय? 6 मग हे 6 कसं काढायचं ते बघा. हे जे 6 नाही ह्या प्रश्नासाठी फक्त टॅक्ट आहे, बाकी सगळ्या प्रश्नांसाठी असे टॅक्ट नाही. एवढंच करायचं असतं. पण आता इथं 6 काय केलं माहितीये का? जे कॉमन अंक आहेत का नाही, कॉमन अंक म्हणजे आपण 5 कट केलं होतं, 4 कट केलं होतं. बरं राहिलेले अंक कुठले होते बाळांनो? 6 2 आणि 7. मग 6 अधिक 2 अधिक 7 करा बरं. 6 अधिक 2 अधिक 7 यांची बेरीज करा बरं. काय? 15 15 मधल्या अंकांची बेरीज करा. 5 आणि 1 6 6. राहिलेल्या अंकांची काय ही? बेरीज. बेरीज. म्हणजेच आपलं उत्तर कुठलं बरोबर आहे? पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. किती जणांना समजलं? सोपं आहे का अवघड आहे? सोपं. कोड भाषेतले प्रश्न खूप येतात तुम्हाला. 2 तरी कमीत कमी प्रश्न असतील बुद्धिमत्तेला. समजलं? आता नेक्स्ट बघा. पुढचा प्रश्न बघा काय म्हटलं इथं. एका कोड भाषेत जर 25 बरोबर 532 ते लिहून घ्यायचं. जे पण आपल्याला माहिती दिली ना ती लिहून घ्यायची काच्या कामावर आपण. 25 बरोबर ताड बसा सगळ्यांनी समजून घेऊ. वह्या उघड्या ठेवू नका, सगळं लक्ष इथं द्या. 25 बरोबर काय? 532 532 दिले. 57 बरोबर काय? 725 725. आणि काय दिले अजून? 34 बरोबर काय? 413 34 बरोबर 413. आणि तुम्हाला काय विचारलंय? तर 14 बरोबर किती? मग 14 कसं लिहायचे? आणि पर्याय दिले 314 452 431 514. मग इथले जरा लॉजिक लावून बघा काय सुचतंय का तुम्हाला. ह्या आकड्यांवर लक्ष द्या. ह्या आकड्यांवर 5 3 2 7 2 5 4 1 3. जेव्हा आकडे असतात तेव्हा बेरीज वजाबाकी गुणाकार वर्ग घन ह्यानुसार सूत्र लावायचं. पण जेव्हा अशा अक्षर येतील तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे जे अक्षर जेवढ्यात आले त्याच्यासाठी जो अंक आला तेवढा तो अंक त्या अक्षराला घेऊन टाकायचा. पण इथं अशा आकडे दिले एखाद्या संख्येसाठी तर मात्र वर्ग घन बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार असं डोकं लढवायचं. काय सुचतंय का? 5 3 2 हा कसं काय असेल? सुचतंय? बघा मी सांगते काय केले यांनी या प्रश्नाच्या उत्तरामध्ये. 25 बरोबर 532 म्हणजे काय केले माहिती का? पहिला अंक आणि शेवटचा अंक ह्यांची वजाबाकी केली आणि आलेलं उत्तर मध्ये लिहिले का नाही बघा. हो. 5 2 गेले. 3 राहिले. किती राहिले? 3. म्हणजे कडेच्या 2 अंकांची वजाबाकी आणि मध्ये उत्तर असं केले. 7 5 घालवा. 2. किती राहिले? 2. 4 3 घालवा. 1. आहे की नाही सोपं? हो. डोकं लढवायचं. मी काय म्हणले? बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार वर्ग घन पाड्यातल्या संख्या टप्प्याच्या संख्या ह्याच्या पलीकडे काहीच नसतं संख्येमध्ये बरं का. मग आता तुम्ही काय कराल 14 साठी? कशी कशी संख्या निवडायला त्याच्या 4 पैकी? कडेच्या संख्यांची वजाबाकी आणि मध्ये उत्तर. मग कुठल्या पर्यायात येतंय? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हे येईल का रे? नाही. का नाही येणार? कारण पहिल्या अंकातून शेवटचा अंक वजा करायचा आहे. मग 3 4 जाते का? नाही. जात. मग हा पर्याय जर घेऊन बघितला आपण 4 1 गेलं 3. किती राहतंय? 3. म्हणजे उत्तर कुठलं येईल? 431. 31. पर्याय क्रमांक 3. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. किती जणांना समजलं? सोपं आहे ना? आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा पण सोपा आहे. CAT बरोबर किती दिलाय? 24. DOG बरोबर किती दिलाय? 26. बघा आता आकड्यांची गंमत आहे. आणि मग तुम्हाला काय विचारलंय? रॅट. RAT. म्हणजे प्रत्येक वेळेला एकच विचार करायचा नाही, वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायचा. पण आता इथं बघा CAT बरोबर 24 म्हणजे काय? तर यासाठी बुद्धिमत्तेमध्ये प्रश्नपत्रिकेत आपल्याला अक्षरमाला दिलेली असते बघा वरती. ABCD 5-5च्या गटाने आहे की नाही प्रश्नपत्रिकेत? आता चेक करा तुम्ही मिळाल्यावर. आता मी इथे लिहिते ती मालिका
बघा ए बी सी डी ई. एका ह्याच्यात किती अक्षर असतात? 5. वाय पर्यंतच असतात. झेड असतं का त्याच्यात? नाही. मग ए बी सी डी ई पुढं F G H I J झालं का 5? पुढं K K L M N O पुढं P Q R S T पुढं U V W X Y. ही अक्षर मला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्तेत असते. कशासाठी असते? अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी. मग आता CAT म्हणजे 24 दिले. मग कसा अर्थ लावायचा आपण? C चा अनुक्रमांक काय आहे बघा बरं. C चा नंबर किती आहे बघा बरं इकडून. तिसरा. उजवीकडे किती आहे? तिसरा. तिसरा आहे. A चा किती आहे? पहिला. T चा किती आहे? T चा कसा मोजायचा? 5 च्या टप्प्याने मोजा. 5 × 5 5 × 10 5 × 15 25. म्हणजे T चा नंबर किती आहे? 20वा. मग तुम्ही बघा बाळांनो, CAT चे जर नंबर लिहिले आपण तर 3 + 1 + 20. करा बरं ह्या आकड्यांची बेरीज. 24. 3 + 1 3 + 1 4. मी आकड्यांची म्हटले बेरीज करा. 3 + 1 4 4. 4 आणि 2 4 आणि 2 6. 6. मग 24 मध्ये आकड्यांची बेरीज करा. 6. आले की नाही 6? कसं केलं त्यांनी मग? ते जे या अक्षरांचे नंबर आहेत, अनुक्रमांक जे आहेत, त्यातल्या आकड्यांची बेरीज म्हणजे ती दिली 24. कारण 4 आणि 2 म्हणजे पण किती? 4 आणि 2 6. आणि ह्याच्या आकड्यांची बेरीज केल्यावर पण 6. ती 24 कसं लिहिलं कळलं? आता ह्याचं बघा DOG. D चा नंबर बघा किती आहे? चौथा. 4. O चा नंबर बघा किती आहे? 5 × 5 5 × 2 10 5 × 15 किती आहे? 15वा. आणि G चा नंबर बघा किती आहे? 5 6 7. मग ह्या जर आकड्यांची बेरीज करायची म्हटलं तर D चा किती होता नंबर? 4. O चा 15. 15 आणि G चा 7. करा बरं ह्या आकड्यांची बेरीज. 4 आणि 1 5. 5 आणि 5 10. 10 आणि 7 17. आता ह्या 17 जे आलंय ह्यातल्या अंकांची बेरीज सांगा किती आहे? 8. 8. मग ह्या 2 ची 6 ची बेरीज किती आहे? 8. कळलं? हो. आता तुम्ही मला सांगा RAT कसं आहे? तुम्ही सांगा आता मला ह्याच्यावरून. काय करायचं? जे अल्फाबेट ज्या स्थानावर आहे त्याचा हा सांगा ना मग तुम्ही सांगा ना. 15 हा 16 17 किती 18. नंबरला आहे? 18 नंबरला. 18. मग इथं 18 करू आपण. अधिक हा पुढं 1. अधिक 20. करा ह्यातल्या आकड्यांची बेरीज. 8 आणि आणि 1 9 9. 9 आणि 1 10. 10 आणि 2 12. म्हणजे आता तुम्हाला पर्याय असा शोधला पाहिजे ह्या चार पैकी की ज्याची बेरीज किती आहे? 12. 12 बेरीज असणार सांगा मला ह्याच्यातला कुठला पर्याय? 32 29 39 27. 39. कळलं का? 39 म्हणजेच काय? 9 आणि 3 12. आणि ह्याची पण बेरीज किती आली? 12. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. कळलं? किती जणांना कळलं? सोपं आहे का अवघड? सोपं. छान आहे ना? इंटरेस्टिंग. चला लिहून घ्या.